नमस्कार मित्रांनो, आता नागपूर ते पुणे हा प्रवास फक्त 8 तासात करणे शक्य होणार आहे, कारण नागपूर ते पुणे हा एक्सप्रेसवे आता पुणे ते संभाजीनगर एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे। कसा असेल रोड मॅप याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सध्याच्या स्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळ नवीन प्रस्तावित पुणे ते संभाजीनगर एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेसवे सोबत जोडण्यात येणार आहे। हा महामार्ग NHAI द्वारे संपूर्ण नवीन संरचना घेऊन तयार करण्यात येईल। यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास 2.5 तासात आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर ते औरंगाबाद प्रवास 5.5 तासात करता येणे शक्य होणार आहे। नागपूर ते पुणे हा प्रवास यामुळे 8 तासात होणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाज माध्यमांवरून घोषित केले। नागपूर ते मुंबईला जोडणारा समृद्धी द्रुतगती मार्ग नागपूर ते शिर्डी लवकरच कार्यान्वित होणार आहे। नागपूर ते औरंगाबाद हे अंतर 410 किलोमीटर आहे आणि पुढे समृद्धी महामार्गाला 268 किलोमीटर अंतराच्या औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेसवे सोबत जोडण्यात येणार आहे। त्यामुळे नागपूर ते पुणे असे एकूण 678 किलोमीटर लांब अंतर 8 तासात पार करता येईल। पुणे ते नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला संभाजीनगर येथून नवीन मार्ग जोडणार असल्याचे गडकरी यांनी ट्विट करून सांगितले। सध्याच्या पुणे अहमदनगर ते संभाजीनगर महामार्गावरील रस्ता संपर्क स्थानिक वाहतूक आणि औद्योगिक वाहतुकीने ओव्हरलोड आहे। सध्या मुंबई व नागपूर या महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या शहराला जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चर्चेत आहे। यातच आता पुणे ते नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला जोडून नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे। तर मित्रांनो, पुणे ते नागपूर कोणत्या गावातून जाणार आहे याची माहिती अजून समोर आलेली नाही, पण पुढे ती आपल्याला कळवण्यात येईल। पुणे ते संभाजीनगर हा एक्सप्रेसवे कोणत्या गावातून जात आहे याची माहिती आणि लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये आहे, आपण ती व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।